तर नमस्कार मित्रांनो, आत्ता रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि 1 वाजता मी ह्या पब्लिक ब्रिजवरती उभा आहे आणि हे पब्लिक ब्रिज विलेपार्ले ईस्ट येथील वेस्टर्न एक्सप्रेसच्या हायवेजवळ आहे. म्हणजे तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता, हे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि ह्या ठिकाणी आता मी या पब्लिक ब्रिजवरती उभा आहे. तर पब्लिक ब्रिजवरती येणं मुख्य कारण म्हणजे काय आहे, मी तुम्हाला हे दाखवणार आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो, माझ्या लेफ्ट हँड साईडला इकडे एक चॉल आहे संभाजीनगर करून आणि माझ्या राईट हँड साईडला एक चॉल आहे, ज्या चॉलचं नाव आहे आंबेवाडी. तर ह्या ठिकाणी आत्ता आपण आलेलो आहेत आणि हे कशासाठी आलो आहे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, जर इथे बघितलं तर ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, असे काहीतरी देवांचे फोटो इकडे ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे असे काही फोटो खराब झालेले आहेत. तर हे खराब झालेले फोटो देवांचे आहे ना, असे फेकण्यात आलेले आहेत. म्हणजे ब्रिजवरती फेकण्यात म्हणजे ठेवणे आलेले आहेत. तर हे असे ठेवले नाही पाहिजेत फोटो. तर हे फोटो ठेवणं म्हणजे कुठेतरी आपल्या देवांचा एक अपमान होतो आहे आणि आपल्या हिंदुत्वाचा पण एक अपमान होतो आहे. तर असे फोटो ठेवलेत. तर आत्ताच्या ब्लॉगमध्ये आपण हेच करणार आहे की हे जेवढे पण इथे फोटो वगैरे आपल्याला दिसत आहेत आणि ह्या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता, इथे हार वगैरे असे ठेवलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता, हे सर्व देवांचे हार आहेत इथे. तर अशा ठिकाणी इथे हार ठेवण्यात आलेले आहेत. तर बोलायचं म्हणजे हे आहे ना, की आपल्याला हे सर्व नाही केलं पाहिजे. कुठेतरी आपल्याला एक विचार केला पाहिजे की असं हे सर्व फोटो वगैरे जिथे देवांचं काय पण जर मूर्ती खंडित होते तर काय खंडित होते, तर असं नाही केलं पाहिजे आपण. तर आज आपण हे सर्व क्लीन करणार आहे आणि जिथे पण आपल्याला देवांचे फोटो थोडाफार जेवढा पण इथे पब्लिक ब्रिजवरती जो कचरा आहे आपण तो सर्व क्लिअर करणार आहे आणि हे हार वगैरे पण सर्व उचलणार आहे आणि हे जे फोटो आहेत हे आपण कुठेतरी समुद्राच्या ठिकाणी आपण सोडणार आहेत व्यवस्थित पद्धतीने. तर काम करायच्या आधी आपण ग्लव्ज घालणार आहेत व्यवस्थित हातामध्ये आणि आपल्यासोबत आपल्या मदतीला सोन्या आलेला आहे, उर्फ याचं नाव होण्या याला बोलतात आणि आपले कॅमेरामॅन प्रथमेश पानवेलकर आपल्यासोबत आहेत. तर चला ग्लव्ज घालून घेऊ आपण. तर हे बघा, इथे फोटोच्याच बाजूला आपल्याला दारूचे बॉटल्स काही इथे दिसत आहेत आपल्याला. ह्या साईडला पण आपण जर बघितलं तर इथे पण असे दारूचे बॉटल्स वगैरे पिऊन फेकलेले आहेत आणि इकडे जर आपण आलो तर या साईडला पण तुम्हाला दिसत असेल, इकडे दारूचे बॉटल्स वगैरे आहेत. तर अशा ठिकाणी आपल्याला इथे देवीचे फोटो, देवांचे फोटो हे तुम्ही बघू शकता. असे देवांचे फोटो इथे ठेवण्यात आलेले आहेत आणि लोक असे इकडनं चालतात, काही लोक इथे थुंकतात. म्हणजे किती अपमान आहे, म्हणजे आपल्या देवांचं किती अपमान होत आहे तुम्ही बघू शकता इकडे. तर आधी आपण फोटोज उचलून घेऊया, त्याच्यानंतर आपण हे सर्व कचरा क्लिअर करणार आहेत. चला. फोटोज वगैरे आता आपण टाकलेले आहेत एका थैलीमध्ये. आता आपण क्लिअर करणार आहेत, आजूबाजूचा जो कचरा आहे तो सर्व क्लिअर करणार आहे आपण. याला आपण एक साईडला ठेवूया. कचरा तर इकडे बघू शकता, सर्व हारच हार आहेत, देवांचे हार आहेत सर्व.
लिंबू मिरची पण इथे ठेवण्यात आलेली आहे. हे बघा, श्री कृष्ण भगवान एवढ्या कचऱ्यामध्ये हा फोटो ठेवला होता आणि आत्ता आपण काढलेला आहे. तर ह्या फोटोला पण आपण एक साईडला ठेवूया. घुस पळाली एवढी मोठी. तर तुम्ही बघू शकता आपली एक गोणी भरलेली आहे. आता आपल्याला पुन्हा एक दुसरी गोणी लागणार आहे. म्हणजे तब्बल मला असं वाटतं की आपली 3 ते 4 गोण्या भरतील एवढा इथे कचरा आहे. कचरा म्हणजे सर्व हार आहेत देवावरती. देवाला जे आपण देवाला चढवतो ते सर्व हार इथे ठेवलेले आहेत. असं नाही केलं पाहिजे. तर माझी ही रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे की असं तुम्ही काही करू नका. तर आत्ता आपली दुसरी गोणी आहे आणि दुसरी गोणी आता आपण भरायला घेणार आहे कचरा. तर आपली दुसरी गोणी पण आता भरलेली आहे आणि आत्ता आपण तिसरी गोणी घेणार आहेत. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थांची मूर्तीसुद्धा कचऱ्यात फेकलेली आहे. आणि ही मूर्ती मला असं वाटतं की कुठेच खंडित नाही झालेली आहे, काहीच नाही. मूर्ती एकदम फ्रेश आहे, एकदम म्हणजे चांगल्या अवस्थेतीत मूर्ती आहे. पण तरीसुद्धा ही फेकण्यात आलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि स्वामी समर्थांना पण आपण एक ठिकाणी कुठेतरी व्यवस्थित झाडाखाली आपण ठेवूया व्यवस्थितपणे. तर मित्रांनो, फायनली आपलं जेवढा कचरा होता तेवढा आपण उचललेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आपले टोटल किती गोण्या आपण कचरा भरलेला आहे. 1 2 3 4 5. तर 5 गोण्या अशा आपण कचरा भरलेला आहे. आणि इकडे मी तुम्हाला दाखवला होता इकडे किती कचरा होता. तर हा तुम्ही रिझल्ट बघू शकता आता कचऱ्याचा. पुन्हा कचरा आपण क्लीन करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला फोटो जे देवांचे जे फोटो आहेत आपण ते फोटो बघूया आपल्याला किती आलेले आहेत. 1 2 3 4. आणि काही फोटो जर बघितले तर याच्यामध्ये आतमध्ये फोटो ठेवलेत मी. त्याच्यानंतर मी तुम्हाला जसं दाखवलं होतं की स्वामी समर्थांचा पण इथे मूर्ती होती. त्याच्यानंतर एक फोटो असा आहे ना की तो एकदम नवीन आहे, एकदम कोरा फोटो आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे आपले शंकर भगवान आणि पार्वती माताचा एकदम नवीन फोटो आहे. हा नवीन फोटो त्या कचऱ्यामध्ये फेकण्यात आला होता आणि त्या कचऱ्यातून आता आपण काढलेला आहे. आणि हा फोटो आपण आता मंदिरामध्ये लावणार आहे. तर आत्ता आपलं एक लास्ट काम आहे. हे सर्व गोण्या आपल्याला खाली कचरापेटी आहे त्या कचरापेटीपर्यंत घेऊन जायचं आहे.
तर फायनली आपलं पूर्ण काम झालेलं आहे. आपण जेवढा कचरा होता तेवढा कचरा उचलला आणि जेवढे गोणी होते आपण कचऱ्यापेटीत गोणी टाकलेले आहे. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि सोन्या आणि प्रथमेश पानवेलकर हे माझ्यासोबत सहभाग झाल्यामुळे त्यांना पण माझा मनापासून धन्यवाद देतो. तर चला मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.